महाराजांना वंदन करतो। आज महाराष्ट्राचं भजन वैभव असलेली सगळी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहे। गोड ज्यांनी कीर्तनाची आरंभी चाल गायली ते बंधुराज चिलया महाराज कार्यक्रमाला उपस्थित आहेत। बनकर महाराज, आदरणीय श्रद्धेय भागवतजी महाराज गाडेकर आहेत। श्रद्धेय गोड ज्यांनी चाल गायली असे कृष्णा महाराज मोरे आहेत। आदरणीय आमचे दादा महाराज पाटील आहेत। मुरलीधर महाराज आहेत। सगळी माझी बंधुराज मंडळीत माऊली आहे। मृदंग साथीला उजव्या हाताला आमचे दत्ता दादा आहे, डाव्या हाताला माझे उमेश दादा आहे। दोघी बांधवांची माझे भावंड आहे। दोघांचे चरणी प्रणाम करतो। परिसरातली सगळीच मंडळी या कार्यक्रमाचे या मंदिरचे सचिव म्हणून जे काम बघताय ते देशाचे माजी मंत्री आदरणीय माजी खासदार श्री रावसाहेबजी दानवे पाटील, नुकतंच ज्यांच्याकडे जाणं झालं ते गावचे प्रथम नागरिक भाऊसाहेबरावजी भुजंग आदी करून सगळेच मंडळी, डॉक्टर चंद्रकांतजी जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य, जेवढे सरपंच सगळे, जेवढ्यांचे फोन झाले काहींचं बोलणं झालं नाही, आपल्या सगळ्यांप्रती मनापासून वंदन करतो। सगळ्यांना धन्यवाद देतो। आदरणीय गोरक्षनाथ महाराज आहेत, श्रद्धेय बळीराम महाराज आहेत, या सगळ्यांप्रती करुणा व्यक्त करतो आणि माझ्या चिंतन सेवेला आरंभ करतो। विठ्ठल जगद्गुरु तुकोबारांचा 4 चरणाचा अभंग मी आपल्या समोर म्हटलेला आहे आणि या अभंगाच्या द्वारा तुकोबाराय अट्टहासाने साधकाला विधिमुखाने काही स्वीकारायला सांगताय आणि काही गोष्टीचा त्याग करायला सांगताय। काही सोडण्यात मजा आहे आणि काही स्वीकारण्यात मजा आहे। जीवनातलं काय उत्तम सरावं आणि काय उत्तम ओरावं हे संतांच्या नजरेशिवाय इतर तर कोणाला कळत नाही। महाराज याची नजरच त्यांना आहे। काय ओरावं आणि काय सरावं, तुम्ही मी हा हिशोब जुळवत बसलो तर जे ओरावं वाटतं ते सरत जातं आणि जे सरावं वाटतं ते पुरून उरतं। आयुष्य माणसाला ओरावं वाटतं, सरत जातं। दुःख माणसाला सरावं वाटतं, पुरून उरतं। जे ओरावं ते सरत जातं, जे सरावं ते पुरून उरतं। आपल्याला त्याचा ताळमेळ लावता येत नाही। कोणाचं सरतय कोणाचं उरतंय बघा, आपल्या शेजारी राहणारा आपल्यापासून बघा। पण तुकोबारांना मात्र यातली नजर आहे। महाराजांची अनेक वचन आहे, त्यातलं एक प्रसिद्ध वचन आहे। महाराज म्हणतात, सरते माझे तुझे, सरते माझे स्वतंत्र अभंग आहे। सरते माझे तुझे, काय सरावं आणि तुझं काय उरावं मॉनिटर, याची व्याख्या केवळ तुकोबारांना कळाली। महाराज आबा समोरचा आवाज जास्त येतो याचा, आपल्याला ते कळत नाही। आपल्याला असं वाटतंय आपण जग ऑनलाईन झालं, फार सुबकता आली, फार बरं चाललंय, काय नाही।
कम्प्युटर टेक्नॉलॉजीचं युग आलं म्हणून काय दुःख सरलं? सायन्सचं युग आलं म्हणून काय दुःख सरलं? खूप प्रगल्भ झालं, खूप विकास झाला म्हणून काय कष्ट थांबले? अहो मी तर या मताचं आहे, जग जेवढं ऑनलाईन झालं तेवढं कामाला लागलं. केला म्हणे महाराज, म्हटलं तास दीड तास आवडतं तुम्हाला स्वीटमध्ये कोणते? म्हटलं बुंदीचे. बार 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 लगेच तयारी करतो म्हटलं. बायकोला म्हटला महाराजांना बुंदीचे लाडू आवडता, बनव लाडू. ते म्हणे एवढा लवकर बनव? असं वेळेवर होते का ते? इतक्या वेळेवर होत नाही. महाराज तासाभरात पोहोचून राहिले, तासाभरात बुंदीचे लाडू कसे होतील? मग तो म्हणे आता म्हणे ऑनलाईन मागवा. तो म्हणे ऑनलाईन लाडू भेटता? अरे म्हणे ऑनलाईन लेकरं भेटता. लाडूचं काय विद्यार्थी भेटत नाही का संस्थेला ऑनलाईन? असं मला म्हणायचं. काय ऑनलाईन भेटत नाही आजकाल? त्यानं एका मित्राकडून नंबर घेतला हल्दीराम स्वीट मार्टचा, लावला नंबर. हॅलो. शक्यतो जेवढे जेवढे ऑनलाईनचे नंबर आहे तिकडून बाईचाच आवाज येतो महाराज. म्हणून काय काय माणसं नुसतं आशेनं फोनच लावत राहता, काम नाही धंदा नाही. हॅलो. मराठी करता एक दाबा, हिंदी के लिए दो दबाइए, प्रेस द 3 फॉर इंग्लिश. त्याला मराठी बोले. तिचा आवाज आला. स्वीट खरेदी करण्याकरता 1चं बटन दाबा, नमकीन करता 2 दाबा, खट्टा मिठ्ठा करता 3 दाबा. याला स्वीटच पाहिजे होतं, यानं पुन्हा 1चं बटन दाबलं. पुन्हा तिचा आवाज आला.